तीर्थयात्रा करत असतो, त्या तीर्थयात्रेची जी परिपूर्ती आहेत त्या परिपूर्तीच्या निमित्ताने आपण चिंतन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल हो सज्जनो, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये यात्रा करायला सांगितलेली आहेत, नाही का? यात्रा करायला आपण पहा, प्रमाण पहा. जव हे सकळ सिद्ध जब हे सकळ सिद्ध हात चालावया पाये, हात चालावया पाये, तब तू आपुले सोयित पाये, तब तू आपुले सोयित पाये. तीर्थयात्रे जाय चुकून को जब काळ असे आसे केला, तब तू हरी दयानिक महिला. तीर्थयात्रे जाय चुकून तब काळ असे दूरी केला, तब तू हरी गुण दयानिक महिला. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई, हाची माझा नेम सिद्धी नेई. मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई, हाची माझा नेम सिद्धी नेई. बघा, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये पायी तीर्थयात्रा केली. नाथबाबा सांगतात, देवा माझ्या जीवनामध्ये पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने, या न्यायाने या असणाऱ्या पायाने तीर्थयात्रा, मुखाने नामस्मरण हा जीवनामधला नेम सांगितला. आता मी पहिलं प्रमाण दिलं, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, नाही का? मग जोपर्यंत हात आणि पाय सिद्ध आहेत तोपर्यंत यांचा उपयोग काय करायला लावला? काय करायला लावला? आपल्याला संसार करायला लावला का? संसार करायला लावला का? नाही. संसार करा अशा पद्धतीची स्थिती आपल्याला कोठेही सांगितलेली नाही. जरी माऊली ज्ञानोबा म्हणत असतील आसोनी संसारी, म्हणजे संसार करा असं नाही सांगितलं. सुखे करावं संसार जरी म्हटलं असेल, परंतु सुखरूप असणारा संसार सुद्धा वेगळा आहे बरं का. थोड्याशा काही व्याख्या कळून घ्या त्या ठिकाणी. सजनो, संसाराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबा म्हणतात आसोनी संसारी. बाबांनो, संसारामध्ये राहा, कारण का आपण जरी त्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा संसार सहजासहजी सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल कसं हो? तर संसाराची व्याख्या आपण जी तोकडी व्याख्या करतो ही संसाराची व्याख्या नाही. केवळ लग्न करणं म्हणजे संसार आहे का असा त्याचा अर्थ नाही बरं का. ध्यानात ठेवा, आपण ज्या शरीरामध्ये राहतो या शरीराला सुद्धा काय म्हटलेलं आहे? संसारच म्हटलेलं आहे. याच शरीरामध्ये असणाऱ्या अंतकरणाच्या ज्या काही वृत्ती वेगवेगळ्या, हा सगळा काय आहेत? संसारच आहेत. आस, भय, चिंता, लाज, काम, क्रोध हे सगळं संसाराचं स्वरूप आहेत. अहंकार म्हणजे संसार आहेत. आता याचे सगळे प्रमाणही देता येतील, वेळ आपल्याकडे कमी. वासना म्हणजे सगळा संसार आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण कुठे जरी गेलो तरी संसाराला आपल्या सोबत घेऊनच जात असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात आसोनी संसारी. बाबा, तू किती जरी सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा संसार सुटत नाहीत. पूर्वीचे महाराज मंडळी एक विनोदाने उदाहरण सांगत होते, भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक जण आता त्या घरच्या असणाऱ्या कुटुंबाला कंटाळला आणि कंटाळल्यानंतर मग म्हणजे तो आपला एक साधू महात्मा, आणि तो साधू महात्मा या संसाराला कंटाळला म्हणून गेला जंगलामध्ये. आता जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं काय झालं की त्या असणाऱ्या साधू महात्म्याला तिथं राहण्यासाठी मग लोक म्हटले, बाबा असं उघड्यावर राहण्यापेक्षा आम्ही तुम्हाला एक कुटिया करून देतो. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. दिली कुटिया करून. कुटिया करून दिल्यानंतर थोड्या दिवसात कुटियामध्ये उंदीर झाले. उंदीर झाल्यानंतर म्हटले, अहो हे उंदीर फार त्रास द्यायला लागले.
मग आता काय करावं, काय नाही म्हटले बाबा मांजर पाळावी लागेल. मग आणा एक मांजर नाही का, आणली एक मांजर, दिले साधू महात्म्याकडं. आता 1-2 दिवस बरं झालं लोकांनी दूध दिलं. अहो म्हटले ही मांजर खूप ओरडते. म्हटले मग आता हिला दूध लागेल. मग आता दूध लागेल, व्यवस्था काय करायची म्हटले, रोज कोण दूध घेऊन येईल. मग याच्यावर उपाय काय म्हटले, एक म्हैस घ्यावी लागेल. म्हटले मग द्या घेऊन. दिले एक म्हैस घेऊन. आता म्हैस घेऊन दिली, पण म्हैस सांभाळणं एवढी सोपी गोष्ट आहे का त्या ठिकाणी. ती पण ओरडायला. अहो म्हटले म्हैस ओरडायला लागली. म्हटलं आता मग म्हैस सांभाळणारी एक आणावी लागेल. द्या म्हटले आणून. नाही का सजनो, हे चक्र काय होत असतं, वाढत जात असतं. आणि ध्यानात ठेवायचं, या जगामध्ये सार आणि आसाराचा विचार करत असताना जो संसार आपण त्याच्यामध्ये राहावं लागतं, नाही असं काही नाही, परंतु संसाराने जीवनामध्ये परिपूर्णता नाही. म्हणून जबहे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तौ आपले सोहित पाहे. मग या सोहिताच्या विचारामध्ये जर संसारामध्ये जर सोहित असतं तर आपल्याला संत महात्म्याने सांगितलं नसतं तीर्थयात्रे जाय नको तीर्थयात्रे जाय, तीर्थयात्रा जाय, हो. आता बघा, तीर्थाला जायचंय आणि यात्रेला जायचंय, याच्यामध्ये तीर्थ शब्दाचा अर्थ असा आहे की जे जगताला तारतात, जनाने तारयंती त्याने तानी तीर्थाने, जे जगताला तारतात त्याला तीर्थ म्हणतात. सजनो, तरण्याची गरज काय आहे, काय गरज आहे तरण्याची, तर याचं कारण असं आहे, आपण ज्या संसारामध्ये आहोत या संसाराचं स्वरूप कसं आहे. संत महात्मे सांगतात, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, 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 येथे सार भगवंत. संसाराचं स्वरूप फलकट सांगितलेलं आहे, फलकट. आता बघा फलकट कसं, तर या संसाराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर या संसार सागरामधील कोणतीच गोष्ट आपल्या कामाची नाही, बरं का, ध्यानात ठेवा. कोणतीही गोष्ट संसार सागराच्या दृष्टिकोनातून असणारी आपल्या आत्महिताच्या दृष्टिकोनातून उपयोगी येणारी नाही. संसार हे साधन आहे, बरं का, ध्यानात ठेवा. संसार हे साधन आहे, आपल्या जीवनामधलं साध्य वेगळं आहे. ठीक आहे, साधन म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींचा वापर करावा लागतो, संसारिक गोष्टींचा साधन म्हणून वापर करावा लागतो, पण आपल्या जीवनामधलं अंतिम साध्य मात्र संसारामधली कोणतीच गोष्ट नाही. तुकोबराय याच्यासाठी सांगतात, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. देवा मला माईक पदार्थ नको, नका मला माईक नको. मला म्हणजे तुकोबराय सांगतात बरं का त्या ठिकाणी, मला मात्र हवाय या ठिकाणी कीर्तन होईपर्यंत, नाही का. अनेक न लगे माईक पदार्थ, मायेनं म्हणजे मायेची जी निर्मिती आहेत या निर्मितीने युक्त माईक पदार्थ नको आहे. का बरं, याचं कारण असं आहे, किती माईक पदार्थ आपण एकत्रित केले म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता होणार आहे. तुम्ही किती मिळवा, मला वाटतं रावणा इतकं तर काही कोणी मिळू शकणार नाही, बरं का. या ठिकाणी संसारिक गोष्टी किती जरी मिळवल्या तरी सुद्धा रावणा इतक्या गोष्टी काही कोणी मिळू शकणार नाही. तिथं वर्णन केलेलं आहे, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची किती 7 कोटी सांगितली. म्हणजे सोनं ओतून, सोनं मोडून नाही, बरं का. आता आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी करतो, घर बांधतो, काय करतो, सोनं मोडून बांधतो, नाही का. पण इथं सोनंच वतायचंय, पायामध्ये सोनं, काय वतायचं, सोनंच वतायचं. त्याच्यानंतर प्लास्टरला काय वापरायचं, सोनंच वापरायचं. विटा दगड सुद्धा कशाचे, सोन्याचेच. वरचा स्लॅब सुद्धा कशाचा, सोन्याचाच. असे किती होते, शुद्ध कांचनाची 7 कोटी, म्हणजे असे 7 कोटी घरं
त्याचे शुद्ध कांचनाचे होते. सजनो, तरी सुद्धा रावणाच्या लक्षात आलं की मी जे मिळवलेलं आहे याच्यामध्ये मात्र त्याला समाधान मिळालेलं नाही. मग आता रावणाची जर ही स्थिती आहे तर एक तोळा घालून आणि पंक्तीमध्ये भात इड वाढन आमटी तिथं वाडा म्हणणाऱ्याची काय स्थिती त्या ठिकाणी, नाही का? म्हणून सजनो, जगामध्ये जे काही माईक आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंतिम समाधान देऊ शकत नाही. बघा, एक गृहस्थ, तो त्याला टेलिव्हिजन घ्यायचा होता आणि म्हणून गेला, नाशिकला गेला. नाशिकला गेल्यानंतर तिथं त्यानं पाहिलं की आपल्याला टेलिव्हिजन घ्यायचं आहे आणि घेत असताना विचारलं का हो ह्या टेलिव्हिजनची किंमत काय आहे. सांगितलं त्यांनी 1 लाख रुपये याची किंमत आहे. मग आता 1 लाख रुपये त्याची किंमत होती. थोडी ओळखही तिथं होती त्याची. मग त्यानं खिशाचा सल्ला घेतला तर नेमके 90,000 भरले. मग त्याला असं वाटलं की 10,000 आपल्याला काय करावे लागतील, उधार ठेवावे लागतील. मग 10,000 उधार ठेवावे लागतील आणि तिथं तर लिहिलेलं होतं की या ठिकाणी म्हणजे उधारीचा तसा व्यवसाय त्यांनी बंद केलेला होता, तो ऐकून होता. पण समोर त्याने एक पाटी पाहिली, त्या पाटीकडे पाहून त्याला समाधान वाटलं. त्या पाटीवरती लिहिलेलं होतं आज रोख उद्या उधार. तो म्हटला जाऊ दे बाबा, बरं झालं यांनी आता नियम बदलला, पूर्वी मात्र उधारी देतच नव्हते, पण समोर यांनी पाटी लावलेली आहेत आज रोख उद्या उधार. मग आता आपल्याला 10,000 रुपये उधार ठेवायचे आणि आज तर सगळे रोख द्यावे लागतील. मग जाऊ दे ना, आजच्या दिवसानं काय फरक पडतो, उद्या येऊ म्हटले. पुन्हा तो काय झाला, पळशाला निघून आला आणि आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच दुकानामध्ये गेला. गेल्याप्रमाणे म्हटलं का हो तो कालचा टेलिव्हिजन दाखवा बरं. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. ते टेलिव्हिजन आणणार, तेवढ्यामध्ये यानं पाहिलं काल लिहिलेलं होतं आज रोख उद्या उधार. मग आता त्या पाटीकडे याचं लक्ष गेलं, काय लिहिलेलं होतं पाटीवरती, आज रोख उद्या. त्याला वाटलं कदाचित पुन्हा ही पाटी इथं लावली असेल, उद्या येऊ. सांगा किती दिवस तो त्या दुकानात गेला, म्हणजे त्या पाटीवरचा उद्या आज होणार आहे तो होत नसतो. तसं माईक पदार्थ आपण आपल्या जीवनामध्ये किती मिळवले म्हणजे समाधान मिळेल, तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच समाधान मिळत नसतं. म्हणून तुकोबारा सांगतात, आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा देवा. त्या ठिकाणी माझ्या अंतकरणाची वृत्ती मात्र तिथं राहू नये. अंतकरणाची वृत्ती त्याच अभंगात सांगितली, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. म्हणून सज्जनो, ध्यानात ठेवा, संसार क्षेत्रामध्ये जर सुख असतं, संसारिक क्षेत्रामध्ये जर हित असतं, तर तुकोबाराय म्हटले नसते, जो हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. अर्थात आपल्याला तीर्थाला जायचंय आणि आपल्याला यात्रेला पण जायचंय. तीर्थ त्याला म्हणतात जे जगताला तारतात, यात्रा सुद्धा तिलाच म्हणतात, या आणि तारा तिचं नाव यात्रा. जत्रा म्हणजे जा आणि जातच राहा, कशाला आले आणि कशाला गेले कोणी काही विचारित नाही, तिचं नाव काय आहे, जत्रा. आता बघा, तीर्थाला जायचं, यात्रेला जायचं, तिथं जाऊन सुद्धा काय करायचं. मागच्या कीर्तनात मी प्रमाण सांगून गेलो, उठी बाळा जाय रे तीर्थे तू हिंड, साधू आणि संत ते असते उदंड, तया माझी आत्मज्ञाने झोका न बोले वितंड, तो तू गुरु करीतो तुझ भुजवील प्रचंड. बघा, तीर्थाला गेल्यानंतर, यात्रेला गेल्यानंतर आपल्याला जायचंय, पण गेल्यानंतर अशा साधूंच्या संगतीमध्ये जायचं आहे की जे साधू संत वितंडवाद बोलत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ते बोलतात, बोलल्याशिवाय चालणार नाही, बोलावंच लागेल प्रत्येकाला. सज्जनो, प्रत्येक जण जीवनामध्ये बोलत असतो आणि प्रत्येकाने बोलावं, पण कसं बोलावं. जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले बोलू ऐसे बोल, जेने बोले विठ्ठल डोल, हो जेने बोले विठ्ठल डोल, जेने बोले विठ्ठल
आपल्या बोलण्याने भगवान परमात्मा डोलले पाहिजे, भगवान परमात्म्याला आनंद वाटला पाहिजे असं बोलावं. आता खरं सांगा, आपल्या जीवनामध्ये आपण रोज बोलतो, पण आपल्या बोलण्याने देवाला प्रसन्नता वाटते का? नाही का? आपल्या बोलण्याने देवाला प्रसन्नता वाटते का? अहो, कधी कधी आपल्या बोलण्याने आपल्या घरातल्या माणसाला सुद्धा प्रसन्नता वाटत नाहीत, तेव्हा देवाला कधी प्रसन्नता वाटायची? विठ्ठल विठ्ठल हो, बऱ्याच भांडणं हे बोलण्यावरून होत असतात त्या ठिकाणी, का बऱ्याच भांडणं बोलण्यावरून होत असतात. असो, जास्त आपल्याला त्या भागाकडे जायचं नाही, पण एक उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका जणाला काही पैसे पाहिजे होते आणि म्हणून त्यानं काय केलं, आपला असणारा लहान मुलगा म्हणजे तो गेला शेटजींकडे. म्हटले, शेटजी जरा मला काही पैसे पाहिजे. म्हटले, हे बघा, आज काही देता येणार नाही, उद्या मी पैसे देतो, उद्या या म्हटले तुम्ही. दुसऱ्या दिवशी नेमकं याला जायला वेळ नव्हती आणि म्हणून यानं काय केलं, आपल्या असणाऱ्या धाकट्या मुलाला सांगितलं, म्हटले, बाळू जा बरं सावकाराकडून पैसे घेऊन ये. हा बाळू तिथं गेला आणि गेल्यानंतर ते सावकार आपले बसलेले होते. बसल्यानंतर सावकार असे जाडजूड मोठी अशी ढेरी, काही लिहायचं असेल तर टेबलची गरजच नाही, ढेरीवरती ठेवायचं आणि लिहायचं बरं का, असा त्यांचा असणारा तो अवतार. आता हा गेल्यानंतर तिथं सावकारकडे पाहिल्यानंतर हसायलाच लागला. सावकार म्हटले, काय रे बाबा, का हसतोय तू? आणि मग का हसतोय म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, सावकार साहेब, हे बघा, म्हटले, शेठजी, मला असा प्रश्न पडलेला आहे, यदा कदाचित तुम्ही जर मेले तर तुम्हाला या घराच्या या असणाऱ्या माडीच्या बाहेर कसं काढायचं? कारण हिचा दरवाजा एवढा छोटा, तुमचं शरीर एवढं आगडबंब, तुम्ही जर मेले तर माडीच्या बाहेर कसं काढायचं? आता काय वाटलं असं सावकाराला? एका नोकराला बोलवलं, 2 फटके लावले, ठेवा रे म्हटले, याला जरा त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं. थोड्या वेळामध्ये पाहिलं बाळू येत नाहीत. काय झालं बुवा? म्हणून बाळूच्या वडिलांनी त्याचा मोठा भाऊ काळू त्याला पाठवलं. म्हटले, काळू जरा जाऊन ये. काळू गेला तिथं. गेल्यानंतर म्हटले, शेठजी, का माझा भाऊ आलेला होता पैसे मागण्यासाठी. म्हटले, काही अक्कल आहे त्याला? म्हटले, काय? तो म्हटला, शेठजी, जर तुम्ही यदा कदाचित जर मेले तर तुम्हाला या खोलीच्या बाहेर कसं काढायचं, या माडीच्या बाहेर कसं काढायचं? शेठजी, काय अक्कल आहे हो? म्हटले, जाणून बुजून पोरे बाई, त्याला काय अक्कल आहे? काय बाहेर काढायची गरज आहे त्या ठिकाणी? किंवा काढायचंच असलं त्याच्यात अडचणीची काय गरज आहे? करवत घ्यायची, 2 तुकडे करायचे म्हटले, बाहेर काढायचं. काय वाटलं असेल बरं? गेला होता कशाला? पैसे मागायला. बोलतो काय? शेठजीला राग आला, याच्या 2 फटके लावले आणि मध्ये टाकल्यानंतर दोन्ही मुलं काय येत नाहीत म्हणून बाप तिथं गेल्यानंतर म्हटले, शेठजी, का दोन्ही मुलं? हो म्हटले, आले होते. किती मूर्ख आहे? म्हटले, काय? एक म्हणतो, शेठजी, जर तुम्ही मेले तर बाहेर कसं काढायचं? दुसरा म्हणतो, त्याच्यामध्ये काय अवघड आहे? करवत घ्यायची, 2 तुकडे करायचे आणि बाहेर काढायचं. शेठजी, काय अक्कल आहे? म्हटले, पोरच येते, काय बाहेर काढण्याची गरज आहे? माडीवरतीच घास तेल टाकायचं आणि इथंच काडी लावून द्यायची. सजनो, माणसं बोलतात, पण बोलत असताना वर्मभेदक बोलतात. सजनो, हे जे बोलणं आहेत ते आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून, भगवत तत्वाच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून उपयोगाचं नाही. म्हणून सांगतात, अनंत वाचाळ आहेत वाचाळ. ते बोलत नाहीत, बरळतात. ध्यानात ठेवा, बोलणं वेगळं आणि बरळणं
वेगळं. बरळत असताना माणसाला शुद्ध असते का तो काय बरळल म्हणून काही सांगता येत नाही, नाही का? सज्जनो, अशा पद्धतीनं बरेच लोक बोलत नाहीत तर बरळतात. बरळणं का म्हटलेलं आहे याला? कारण ज्याच्यामधलं आपल्या जीवनामध्ये आणि आत्मसुखाच्या दृष्टिकोनातून, आत्महिताच्या दृष्टिकोनातून ते बोलणं योग्य नाही, म्हणून अशा बोलण्याला बरळणं म्हटलेलं आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी पाहिलं की आपल्या जीवनामध्ये जो आपल्याला ध्येय प्राप्त झालेला आहे, हा देह कशासाठी प्राप्त झालेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी प्राप्त झालेला आहे. हा भोजनासाठी आपण वापरतो ती गोष्ट सोडून द्या, देवाने आपल्याला हा देह भजनासाठी दिलेला आहे. मग या असणाऱ्या देहाच्या द्वारे आपण आपल्या जीवनामध्ये काय करावं तर आपल्या आत्मतत्वाची प्राप्ती करावी, याच्यासाठी देवाचं भजन करावं, याच्यासाठी बोलत असताना देवाला आवडेल असं बोलावं. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांनी पाहिलं की आपल्या जीवनामध्ये मात्र आतापर्यंत आपण संसाराविषयी जे बोललो ते आपल्या कुठल्याही प्रकारच्या कामाचं नाही. आणि म्हणून एवढ्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी एकच नियम आपल्या जीवनात केला. कोणता? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलण्याचे नाही, बोलण्याचे नाही, बोलण्याचे नाही, बोलण्याचे नाही, बोलण्याचे नाही, बोलण्याचे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार सांगतात, बोलण्याची नाही आता देवाविन काही. आता मात्र माझ्या जीवनामध्ये काहीच बोलायचं नाही, जे बोलेल ते मी फक्त देवाविषयी बोलेल. आता बघा, बाळासाहेब भाऊंनी आणि अलकाताईंनी आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केलेली आहे. आता ही तीर्थयात्रा करून ते आलेले आहेत. आता बहुसंख्य लोक तीर्थयात्रा करत असताना जवळपास वयाच्या 50च्या पुढेच यात्रा करत असतात बरं का. तीर्थयात्रा करणारे वयाच्या 50च्या पुढे यात्रा करत असतात. आता सांगा, 50च्या पुढचा अंक कोणता आहे? कोणता? 51. त्याच्या पुढचा 52. तो शब्द आपल्याला सांगत असतो, आतापर्यंत तू तुझ्या जीवनात संसार केला, आता मात्र या संसारामध्ये काही सार नाही हे जाणून घे. आणि तो 51 अंक सांगतो की आता तू वनाचा रस्ता धर. तो अंकच आपल्याला सांगतो. पण हा काही ऐकत नाहीत, एकाएकी काही त्याचं घरातून वृत्ती निघत नाही, म्हणून पुढचा अंक असतो 52. तो म्हणतो बाबा वनाचा रस्ता धर. अजून पुन्हा 6-7 वर्ष जातात, 4-5 वर्ष जातात आणि 4-5 वर्ष गेल्यानंतर पुन्हा पुढचा अंक सांगतो 57. नाही का, आता तरी वनाचा रस्ता धर. त्याच्या पुढचा अंक शेवटचा सांगतो 58. नाही का, आता तरी वनाचा रस्ता धर. पण माणसं काही घर सोडायला तयार होत नाहीत. आणि मग 60 बुद्धी नाठी झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये किती आपण म्हटलो की आम्हाला परमार्थ करायचा आहे,
होणं शक्य नाही बरं का. तू मला मग त्या खटवांग राजाच्या जीवनात झाला का नाही? असा खटवांग एखादा असतो बरं का, ध्यानात ठेवा. तुम्ही आम्ही खटवांग नाही त्या ठिकाणी. बरेच लोक म्हणत असतात का हो जेवायला बसले कोणत्या दिशेला तोंड करून बसावं? उत्तर दिशेला तोंड करून बसावं, न पूर्वेला तोंड करून बसावं, फार तर पश्चिमेला दक्षिणेला मुख करून जेवू नये, नाही का. मग ते काही म्हणतात प्रमाण कसं सांगितलेलं आहे, हरीच्या दासा हरिदाही दिशा, नाही का. हरीच्या दासा हरिदाही दिशा. बाबा 10 दिशेला हरी आहेत, नाही का. पूर्वेला आहेत, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहेत, त्याच्यानंतर आग्नेय असेल, वायव्य असेल, नैऋत्य असेल आणि ईशान्य, ज्या काही सगळ्या दिशेला हरी आहेत. ऊर्ध्व दिशेला तोच आहे, आद म्हणजे खालच्या दिशेला, 10 दिशेला तो भगवान परमात्मा. कोणासाठी? हरीच्या दासा. मग हरिदासांचं लक्षण आपल्या जीवनामध्ये आहे का? हरिदासांचं लक्षण का? हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होणी राहती उदास, बळकट कास भक्तीची. अरे हे हरिदासांचं लक्षण आहे. जसा हरी आहेत तसे हरीचे दास, नाही का. त्यांना भय नाही जीवनामध्ये, त्यांना भय नाही. आता आपल्याला कितीतरी प्रकारची भय असतात, कितीतरी प्रकारची भीती असतात. बघा पावसाचं वातावरण हो द्या या ठिकाणी, झालं समजा कीर्तन चालू आहे आणि पावसाचं वातावरण झालं, बरेच 50% लोक म्हणशील चला हे कीर्तन नंतर ऐकता येईल, पण कांदे नंतर त्या ठिकाणी झाकता येणार नाही. आपल्याला भीती आहे, आपल्या जीवनामध्ये चिंता आहे, आपल्या जीवनामध्ये आस आहे. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, आपण मात्र आपल्या जीवनामध्ये मोठ्यांची बरोबरी करायची नाही, राजा खटवांगाची बरोबरी करायची नाही, तर आपण आपल्या जीवनामध्ये तारुण्य दशेमध्ये आणि परमार्थ आत्मसात करायचा. ठीक आहे. तारुण्य दशेमध्ये परमार्थ आत्मसात करण्यासाठी आपल्याला 24 तास हातामध्ये माळ घेऊन जपण्याची गरज नाही. 24 तास आपल्याला आपल्या जीवनामध्ये टाळ वाजवण्याची गरज नाही, काहीच नाही. फक्त काय करायचंय माहिती का? काय करायचंय तर एका जणाने आपले असणारे कबीर महाराज, आणि ते कबीर महाराज ते आपले भाताची लावणी करत होते. आणि भाताची लावणी करत असताना एक जण गेला आणि गेल्यानंतर म्हटला महाराज आपल्या जीवनामध्ये परमार्थ कसा करायचा, कसा करावं परमार्थ? काही नाही म्हटले, परमार्थ सोपा आहे, इधर से उखाडना इधर लगाना. आता ते काय करत होते, एका ठिकाणून त्या भाताचं असणारं जे रोप होतं ते उपटायचे आणि उपटल्यानंतर दुसरीकडे लावायचे. म्हटले अरे बहुत जो परमार्थ है बोले कुछ यहाँ ये करने की जरूरत नहीं, बोले बहुत सीधा साधा परमार्थ है. क्या करने का? बोले इधर से उखाडने का इधर लगाने का. त्याला समजेनाच. तो म्हटलं म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे बाबा, संसारामधली वृत्ती काढायची आणि ती काय करायची, देवाकडे लावायची. बाकी इतर शरीराने जरी आपण समजा यदा कदाचित घर प्रपंच सोडलं तरी सुद्धा मनाने जर तो प्रपंच सुटला नसेल तर केवळ शरीराने सोडून उपयोग नाही. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, फक्त अंतकरणाची काय करायची, वृत्ती बदलायची. एवढा परमार्थ काय आहे, सोपा आहे. मग असा असणारा जो परमार्थ आहे, या परमार्थामध्ये आपल्याला ठराविक पद्धतीनं या शरीराच्या काय केलेल्या आहे, मर्यादा दिलेल्या आहे. मग शरीराच्या मर्यादा दिलेल्या आहेत, या मर्यादेमध्ये आपण आपल्या जीवनात 60च्या आतमध्ये तारुण्य दशेमध्ये आपल्याला काय करायचंय, परमार्थ करायचा आहे. सज्जनो संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये तो परमार्थ करत असताना योग्य कालखंडामध्ये परमार्थ केला. मी सांगत होतो आता आमच्या बाळासाहेब भाऊंचं वय 50च्या पुढे गेलेले आहे, बरोबर आहे का नाही? त्यांचं वय 50च्या पुढे गेलेले आणि 50च्या पुढे गेलेलं आहेत. यात्रा त्यांच्या परिपूर्ण झालेल्या आहेत. आता ते यात्रेवरून आलेले आहेत आणि आजचा कार्यक्रम कोणता आहे, कोणता कार्यक्रम आहे आजचा, इथं लिहिलेला आहे नाही का. काशी आपला असणारा चारधाम यात्रापुरती मावंदे कार्यक्रम. आता हा मावंद्याचा कार्यक्रम नाही, हा मावद कार्यक्रम आहे बरं का. मावद, मावद म्हणजे काय? मा म्हणजे नाही आणि वद वदती म्हणजे बोलणे. आता हे यात्रेला जाऊन आलेले आहेत. हा मावंदे शब्द जो आहे हा अपभ्रष्ट शब्द आहे. कोणत्या शब्दाचा? मावद शब्दाचा.
आता बरेच लोक असे की बोलताना बरेच शब्द उच्चारण करण्यासाठी क्लिष्ट असल्यामुळं ते शब्दाला काय करतात, वाकवतात आणि शब्दाला वाकवतात, त्या पद्धतीनं बोलीभाषेत बोलतात. याला अपभ्रष्ट रूप म्हणतात. पहा, रविवार दिवसाची देवता, ग्रह देवता कोणती आहेत? आदित्य. बरं का, आदित्य म्हणजे सूर्य. रविवार शब्दामध्ये जो काही ग्रह आलेला तो रवी. ग्रह म्हणजे तो तारा आहे, परंतु आपण आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून सरळ नवग्रह मानलेले आहेत. या दृष्टिकोनातून चिंतन करत असताना रवी हा तारा आहे. परंतु ध्यानात ठेवा, रविवार दिवसाची देवता काय आहेत? तर आदित्य आहेत. म्हणून त्याला असणाऱ्या शास्त्रामध्ये आदित्यवार म्हणतात. आपण काय म्हणतो? आपण आयतवार म्हणतो, नाही का? आपण त्या शब्दाला इतकं खाली आणतो, आदित्यवार शब्दाला आयतवार म्हणतो. गुरुवार या दिवसाची देवता काय आहेत? बृहस्पती. बृहस्पती असल्यामुळं त्याला बृहस्पतीवार म्हणतात. आपण काय म्हणतो? बस्तरवार, नाही का? आपण बस्तरवार, बिस्तरवार म्हणतो. एखादी आजीबाई असते कितीतरी दिवसानं आणि त्या ठिकाणी 15 वर्षानंतर एक मुलगा फॉरेनमधून परत आला आणि आल्यानंतर म्हटलं, आजीबाई काय चाललं? आजीबाई म्हटली, बाळू आला होय रे. त्याला आश्चर्य वाटलं, 15 वर्ष झाले आजीबाईची माझी गाठ भेट नाही आणि इथं आल्यानंतर आजीबाई एवढं 75-80 वर्षाचं वय आणि आजी म्हणते, बाळू आला होय. तो म्हटला, आजीबाई तुम्ही मला ओळखलं म्हणजे तुम्हाला दिसतं का? आजीबाई म्हटले, नुसतं दिसत नाही, मला क्लिअर दिसतं. क्लिअर. क्लिअर म्हणजे काय? इंग्रजी मधला शब्द आहे क्लिअर, त्याचं अपभ्रष्ट रूप काय झालं? क्लिअर, नाही का? तसं मूळ शब्द आहेत मावद. आता पहा, मावद म्हणजे काय? तर बाबा, तू तुझ्या जीवनामध्ये यात्रा केली, बरं का? तू तुझ्या जीवनात यात्रा केली. आता यात्रा केली याच्याविषयी बोलायचं नाही. ध्यानात ठेवा, आता कोणी कोणी यात्रा केलेली? इथं सगळ्यांनीच यात्रा केलेली. कोणाकोणाचे माऊंदे झालेले? जवळपास 75% लोकांचे माऊंदे झालेले. मग आज ध्यानात ठेवा, आता आपण यात्रा केली आणि नेमकं असं आहे महाराज, करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. माणूस का तीर्थाटनाला गेला, तीर्थाला गेला का त्याच्या जीवनामध्ये अहंकार झाल्याशिवाय राहतच नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, याला कोणी विचारू द्या नाहीतर ना विचारू द्या, हा बोलल्याशिवाय राहत नाही. सज्जनो, ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपण यात्रा केली, चांगली गोष्ट आहे, केलीच पाहिजे. पण आपण यात्रा केली ती कशासाठी केली? तर तरण्यासाठी केली. मग तरण्यासाठी यात्रा केलेली आहे, ती बोलून त्या ठिकाणी घालवायची नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, पहा, कोणतं उगवतं? कोणतं उगवतं? तर पेरलेलं उगवतं. पण पेरलेलंच उगवतं का? नाही. आपण पेरलं, पण पेरल्यानंतर त्याच्यावरून काय केले जाते? फासाठी घेतली जाते. बरोबर की नाही? कशासाठी? तर जे आपण पेरलेलं आहे ते जर उघडं जर पडलं तर पाखरं काय करतात? खाऊन घेतात. बरं का? म्हणून त्याच्यावरून मागून फासाठी घ्यावी लागते, ते बुजवावं लागतं. तसं माऊली ज्ञानोबा सांगतात, नाना कृषीवल आपुले पांघुरवी पिरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. सजनो, आपण जे दान केलं आणि आपण जे पुण्य केलं ते झाकायचं का उघडं करायचं? तर ते झाकायचं. बरं का? तरच त्याची फलश्रुती मिळते. तसं आपण आपल्या जीवनामध्ये यात्रा केली, नाही का? बरेच लोक म्हणत असतात, मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली. अरे बाबा, बरं झालं ना तू काशी केली. बरोबर आहे की नाही? आम्हालाही माहिती आहे तू काशी केली. बरोबर आहे की नाही? तू काशी केली, बरं झालं. पण आता तू काशी केली हे बोलून आता पुढची काशी करू नको, नाहीतर मग जीवनामध्ये केलेलं काय होईल? सर्व वायाला जाईल. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आता 4 धामच्या यात्रा केल्याच पाहिजे. 4 धाम जीवनामध्ये केलेच पाहिजे. बद्रीनाथ केदारनाथ गेलंच पाहिजे, द्वारकाधाम गेलंच पाहिजे, जगन्नाथपुरीला गेलंच पाहिजे, रामेश्वरमला गेलंच पाहिजे. हे 4 धाम आपण आपल्या जीवनामध्ये केले. सप्त
पुऱ्या त्या ठिकाणी केलेल्या, सप्तपुऱ्या. कोणत्या? दिवाळीच्या करतो त्या का? लग्नाच्या करतो त्या का? नाही बरं का, त्या तर आहेच पुऱ्या, पण आपल्याला मोक्ष देणाऱ्या 7 पुऱ्या म्हणजे 7 नगरी त्या ठिकाणी आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. या 7 मोक्षपुऱ्या जीवनामध्ये घडल्याच पाहिजे. पुन्हा 12 ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावणे वाराणस्यांतु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम घृष्मेशंच शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायंप्रात पठेन्नरः सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति. सजनो, हे असणारे 12 ज्योतिर्लिंग आपण आपल्या जीवनात केले पाहिजे. सत्य ज्योतिर्लिंग बारा, सत्य ज्योतिर्लिंग बारा, ज्योतिर्लिंग बारा, सत्य ज्योतिर्लिंग बारा. स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा. कोटी पुढे उतरा, कोटी पुढे उतरा, कोटी पुढे उतरा. वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ. प्रमाण दिले यांनी. सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धारा. या दृष्टिकोनातून सत्य ज्योतिर्लिंगे 12. आपण रोज सकाळी उठल्यानंतर या 12 ज्योतिर्लिंगाचं काय करायचं आहे तर स्मरण करायचं. खूप सुंदर गोड अभंग आहे. आपण माऊली ज्ञानोबारांच्या वाटेवरती जात असताना ज्यावेळेस विस्ताराने काकडा करतो, काकड आरती करतो, त्याच्यामध्ये बऱ्याच असणाऱ्या नित्यनेमामध्ये बरेच लोक जे सगळे नित्यनेम करतात त्याच्यामध्ये हा अभंग आलेला आहे. सत्य ज्योतिर्लिंगे 12. हे जे असणारे सत्य पद्धतीचे 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि प्रातःकाळी आपण याचं स्मरण करायचं आहे. सज्जनो, याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पातकाचा नाश होत असतो. म्हणून या सगळ्या यात्रा आपण करायच्या. याबरोबर पुन्हा 2 यात्रा करा, पुन्हा 2 यात्रा करा बरं का. कोणत्या 2 यात्रा? एक शुकतालची यात्रा करा बरं का. एक शुकतालची यात्रा करा, ज्या ठिकाणी राजा परीक्षितींना शुकदेवजी स्वामींनी 7 दिवस श्रीमद भागवत सांगितलं. त्या क्षेत्राचं नाव आहे ते शुकताल. सजनो, त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर राजा परीक्षितांच्या जीवनामध्ये पहा, राजा परीक्षित गेले, तिथं गेले म्हणजे ऋषीपुत्राचा शाप लागलेला आहे. विस्ताराने सांगायला आपल्याला वेळ नाही. ऋषीपुत्राचा शाप लागला आणि शाप लागल्यानंतर राजा आणि त्या परीक्षित तिथं गेले. गेल्यानंतर हजारो ऋषी मुनी आणि राजाला भेटण्यासाठी आले. आल्यानंतर ते म्हटले, राजा, अरे आम्हाला असं कळालेलं तुला शाप लागलेला आहे. राजा म्हटला, मला शाप नाही लागला, माझ्या जीवनामध्ये मला उशाप मिळाला, उशाप. अरे म्हटले, राजा तुला मरावं लागणार आहे. हो म्हटले, मला माहिती आहे, मला मरावं लागणार आहे, पण हा मला शाप नाही लागला, उशाप लागला. म्हटले कसा? हे बघा म्हटले, यदा कदाचित जर त्या ऋषीपुत्राने मला हा शाप दिला नसता तर मी मेलो नसतो का? म्हटले मेला असता, पण कुठं मेलो असतो? माझ्या असणाऱ्या राजधानीमध्ये. बरोबर आहे का नाही? माझ्या राजधानीमध्ये. मग आता सांगा, माझ्या मरणाच्या वेळेला तुमच्यासारखे असे 88 सहस्र ऋषी आले असते का? म्हटले नसते आले. मग ज्या अर्थी माझ्या मरणाच्या कालखंडामध्ये तुमच्यासारखे सिद्ध महात्मे येत आहेत, सांगा मला शाप लागला का उशाप मिळाला? सगळ्यांनी सांगितलं, राजा खरोखर तुला उशाप मिळाला. बघा, अशा असणाऱ्या सभेमध्ये ज्यावेळी महात्मे आले,
कोण यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. असे असणारे शुकदेवजी स्वामी आले. सजनो, राजा ज्यावेळी शुकदेवजी स्वामींची स्तुती करायला लागले बरं का, त्यावेळेस एक जणांनी सांगितलं, राजा हे बघ, स्तुती केल्यानंतर त्या स्तुतीनं प्रसन्न होणारे हे काही रुईचे शिंदे माऊली नाही त्या ठिकाणी बरं का, ध्यानात ठेव. ते होतील प्रसन्न, पण तुझी स्तुती जर तू जास्त जर वाढवली तर हे इथून निघून जातील आणि पुन्हा परत येणार नाही. राजा, या बाकीच्या भानगडीमध्ये पडू नको, तुझं काय आत्महित आहेत त्या दृष्टिकोनातून विचार कर. मग राजाने आपल्या आत्महिताचा विचार सांगत असताना असं सांगितलं का, 7 दिवसानंतर माझं म्हणजे मरण त्या ठिकाणी टळलं पाहिजे, मी 100 वर्ष जगलो पाहिजे असं सांगितलं का, असं विचारलं का? नाही. काय विचारलं? प्रश्न ऐका श्रीमद भागवतातला. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत्कार्यं म्रियमानस्य सर्वथा. राजाने प्रश्न विचारला, हे योग्यांचे शिरोमणी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की माझ्या जीवनामध्ये मी या संसार सागराच्या पलीकडे कसं जाईल? आपलं असणारं मरणाच्या असणाऱ्या स्थितीमध्ये पुरुषाने आपल्या जीवनामध्ये काय करावं, किंवा मरण धर्माला प्राप्त झालेल्या पुरुषाने आपल्या जीवनामध्ये काय करावं? सज्जनो, तुम्ही आम्ही सर्व मरण धर्माला प्राप्त झालेलो आहे. एक दिवस ज्या गाडीवरती प्रेम केलं, गाडी सोडावी लागणार आहे. ज्या शेतीवरती प्रेम केलं, शेती सोडावी लागणार आहे. ज्या परिवारावरती प्रेम केलं, तो परिवार सोडावा लागणार आहे. नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, हे सगळं सोडावं लागणार आहे. आणि सज्जनो, हे कळून घ्यायचं आहे जीवनामध्ये. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यानंतर जसं राजाने आपल्या जीवनामध्ये कळून घेतलं की मरण धर्माला प्राप्त झालेल्या व्यक्तीने आपल्या जीवनात काय करावं आणि त्या उत्तरादाखल काय केलेलं आहे, तर शुकदेवजी स्वामींनी भागवत सांगितलेलं आहे. भागवत सज्जनो, या भागवतामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आले आणि अमृत घेऊन आले. त्या अमृताचा सुद्धा काय केलेला आहे? उपहास केलेला आहे. मग माऊंद्याच्या कीर्तनामध्ये बघा, तिथं त्या असणाऱ्या शुकदेवजी स्वामींनी अमृताचा उपवास केला. मग माऊंद्याच्या कीर्तनामध्ये इथं कोणी जर टावेल टोपी जर घेऊन आला, एखादा आला व समजा टावेल टोपी घेऊन आला, मग ज्यांचं माऊंद आहेत त्यांनी उठून तिकडं जायचं का कीर्तन सोडून? तिकडं जायचं नाही बरं का, ध्यानात ठेव. आदर करावा लागेल, नाही असं काही नाही, पण त्या टॉवेल टोपीपेक्षा सुद्धा जास्त आदर कशाचा झाला पाहिजे? कीर्तन श्रवणाचा आदर झाला पाहिजे बरं का. म्हणून या कीर्तनामध्ये ज्यांचा हा कार्यक्रम असतो त्यांनी अगोदर कीर्तन ऐकलं पाहिजे, महत्वाची गोष्ट बरं का. येणारच आहे, पाहुणे रावळे येणारच आहे, येतच राहणार आहेत. एखादा पाहुणा नाराज झाल्यानं काही फरक पडत नाही त्या ठिकाणी. आपण आपल्या जीवनात काय प्रबोध आहे तो प्रबोध कीर्तनामध्ये ऐकला पाहिजे. सज्जनो, मावद शब्दाचा अर्थ असा आहे की आता मी तीर्थयात्रा केली, कुठेही बोलायचं नाही. आता मात्र ते काय करायचं? लपवायचं. ते आपण आपल्या जीवनामध्ये झाकायचं आणि पुन्हा काय करायचं? पुन्हा नियम ध्यानात ठेवायचा, बोलण्याची नाही. आता देवा विन काही, आता देवा विन काही, आता देवा विन बोलण्याची नाही. आता देवा विन हो, बोलायचं असेल तर देवाविषयी बोलायचं, बोलायचं असेल परमार्थातलं बोलायचं, संसारामधलं बोलायचं नाही. हे बोलण्याची नाही, आता देवाविन काही. सज्जनो, तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये हा नियम केला, पण तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज तुमच्या
तुमच्या जीवनामधला हा नियम सिद्धीला जाईल का? तुकोबरा सांगतात माझ्या जीवनामधला असणारा हा नियम सिद्धीला जाणार. कारण का? मी माझ्या जीवनामध्ये केलेला नियम मात्र मोडत नसतो. नियमा न टळे न संडे निर्धारी, हे संत महात्म्यांचं जीवन आहे. संत महात्मे जो नियम करतात तो सिद्धीला जातो. कारण का? संत महात्मे देवाला प्रार्थना करतात, उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाऊ, अशा पद्धतीने देवाला प्रार्थना करतात. पुन्हा तुकोबरा सांगतात, त्या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपण जो नियम करत असतो तो नियम भगवान परमात्म्यानं काय करावा तर त्या ठिकाणी सिद्धीला न्यावा. याच्यासाठी नामदेव महाराजांची सुद्धा अनेक प्रमाण आहेत. नामाने केशवराजा भरोशावरती नियमाला सिद्धी नेऊ शकत नाहीत. याच्यासाठी देवाला प्रार्थना करा. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळनाम, हृदय अखंडित प्रेम. या न्यायाने देवाला प्रार्थना करा. देव आपला नियम काय करील? सिद्धीला नेईल. तुकोबरा सांगतात मी माझ्या जीवनामध्ये केलेला नेम एक सरे केला नेम. आता हा एक मात्र पद्धतीने मी नियम केलेला आहे. देवा दिले क्रोध काम. नियम मोडण्याचं कारण काय आहे? कशामुळे नियम मोडतो तर याला कारणीभूत काम, क्रोध, लोभ हे सगळे विकार आहेत. परंतु आम्ही मात्र आमच्या जीवनामध्ये आमचे असणारे काम, क्रोध, लोभ हे भगवान परमात्म्याला काय केले? दिले. आता आपला काम, क्रोध देव घेतो का? चिंतनाचा विषय आहेत. आणि काम, क्रोधाधिकासारखी वाईट गोष्ट देव घेईल का? पण संत महात्म्यांचा काम, क्रोध तो घेतो. कारण जे माझे कामे सकाम, जे माझे प्रेमे सप्रेम, जे माझे उली सभ्रम नेनती लोक. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये विकार जरी असतील तरी सुद्धा विकार नाही म्हणजे त्या ठिकाणी काम असेल पण त्यांचा काम देवासाठी, त्यांचा क्रोध सुद्धा देवासाठी, त्यांचा लोभ सुद्धा देवासाठीच आहेत. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबराय सांगतात माझा नियम सिद्धीला जाईल. कारण एक मात्र मी नियम केलेला आहे, एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. आता ठीक आहे, तुम्ही देवाला क्रोध काम दिले. आता बघा आपण सुद्धा काशीला जाऊन आलो. माऊंद करत असताना काशी विश्वनाथाचं माऊंद केलं जातं बरं का. आता आपण तिथं गेल्यानंतर जसं तिथले असणारे ते ब्रह्मवृंद म्हणजे पूर्वीचे बरेच लोक जायचे काशीला आणि गेल्यानंतर घरी आल्यानंतर काहीतरी एक फळ सोडायचे. बरेच लोक डांगर सोडायचे बरं का, काशी फळ म्हणतात त्याला, ते सोडायचे. आता त्यांना जर विचारलं म्हणजे विनोदानं आहे बरं का, आता मूळ शास्त्रामध्ये काय मी पण एवढं चिंतन केलेलं नाही पण विनोदानं आम्ही सांगत असतो बरं का. एक जण काशीला गेला आणि गेल्यानंतर आता याची हिंदी अशी महाराज बरं का, बऱ्याच जणांची हिंदी अशी. आमच्याबरोबर ते बैरागी बाबा होते बरं का. तर एक जणानं सांगितलं, त्याने विचारलं ए भैया अरे रस्ता काय आहे? त्यानं सांगितलं उधर जाओ बरं का, तिकडं जा म्हणून सांगितलं. त्यानं त्या असणाऱ्या माणसाला विचारलं इधर कुणीकडं, नाही का, एक शब्द बोलतो हिंदी आणि एक शब्द इधर कुणीकडं. आता हे कुणीकडं काय कळायचंय बरं त्या लोकांना, बरोबर आहे का नाही, इधर कुणीकडं. म्हणजे बऱ्याच वेळेस हिंदी आपली काय करत असते, यलपाटे खात राहते बरं का. काय झालं, मराठी आती हिंदी यलपाटे, हा यलपाटे खाते नाही का. सब खेत में ढोर पांग्या नाही का, अशी आपली हिंदी असते. काय झालं माहिती का, ते कानळचे माऊली तुमची ओळख आहेत, माऊलींशी गायकवाड माऊलींशी होती ओळख तुमची. माऊलीला आम्ही त्या याला गेलो, वैष्णव ते आपले हे आहेत ना वैष्णव देवीला गेलो बरं का. गेल्यानंतर माऊली म्हटले अरे म्हणले माऊली मला काय वरती येता येणार नाही. म्हटलं माऊली काही काळजी करू नका, पुन्हा पुन्हा काही देवी होत नाहीत, आपण असं करू हेलिकॉप्टरनं जाऊ म्हटलं. माऊली म्हटले हा हे जमल वा, हेलिकॉप्टरनं जमल म्हटले. मग आम्ही काय केलं, हेलिकॉप्टरला 4 सीटं लागतात. मग मी माऊली 2 जण झालो आणि आमचे शिवाजी आप्पा आणि त्यांची धर्मपत्नी असे 4 जण सीटं करूनच गेलो बरं का.
आता गेल्यानंतर आम्हाला काय वाटलं, हेलिपॅडवर जायचं आणि गेल्यानंतर जसं आपण रेल्वेचं तिकीट काढतो तसं तिकीट काढायचं आणि त्याच्यामध्ये बसायचं. म्हणून आम्ही काय केलं, त्या असणारी एक रिक्षा ठरवली आणि त्या रिक्षावाल्याला काय केलं, चौघांनी 100 रुपये दिले ते हेलिपॅडवर जायचं. गेलो मग ते हेलिपॅडवर. त्या हेलिपॅडवर गेल्यानंतर तिथं सांगितलं आम्हाला तिकीट द्या. अरे बोले इसका बुकिंग तो कटरा में होता है बोले. याचं बुकिंग कुठं होतं म्हटले, कटराला होतं. आता त्याचं बुकिंग कटराला होतं म्हटल्यानंतर मग तिथपर्यंत गेल्यानंतर आता आम्ही पुन्हा पाहिलं, आता आपल्याला कटऱ्याला जावं लागेल हेलिपॅडवरून. आणि म्हणून पुन्हा तोच रिक्षावाला आम्हाला भेटला बरं का. त्यानं विचारलं क्यों आप गए नहीं बोले हेलीकॉप्टर से. अरे उन्होंने तो बता दे इसका वो बुकिंग कटरा में होता है. मग त्या असणाऱ्या रिक्षावाल्याने विचारलं, सांगितलं अरे कम से कम आपने तो किसी को पूछना चाहिए था ना. हाँ तुम्ही हे डायरेक्ट आले इथं, कम से कम आपने किसी को तो पूछना चाहिए था हेलीकॉप्टर का कैसा रहता है. आमच्यामधले शिवाजी आप्पा म्हटले अरे हमने एक जण को विचारा लेकिन उन्होंने भलताच सांगितला म्हटलं. अशी आपली राहती हिंदी. आता तिकडचे लोक म्हणतात की बाबांनो आता तुम्ही यात्रा केलेली, काशीला आलेले, आप डंगर मत खाओ बरं का. डंगर मत खाओ म्हणजे आता इथून पुढं वाईट मांसाहार वगैरे या गोष्टी तुम्ही करू नका. तो सांगतो डंगर मत खाओ, हा म्हणतो मला सांगितलं डांगरं खाऊ नका. हा घरी आल्यानंतर डांगरं सोडतो बरं का. आता बघा एक जण तर त्या ठिकाणी गेला काशीला, गेल्यानंतर काशीला जाऊन आला आणि आल्यानंतर त्यानं काय केलं, पेरू खायचं सोडून दिला. एकाने त्याला प्रश्न विचारला का लोक काशी फळ सोडतात, भोपळे सोडतात, तुम्ही पेरू का सोडला. तो म्हटला मला आवडतच नव्हता म्हणून मी काय केलं, पेरू खाणं सोडलं. अशी नावडती वस्तू देवाला देणं याला त्या ठिकाणी फळ देणं म्हणत नाहीत. बघा एक जण तर त्या ठिकाणी असे म्हणजे काशी विश्वनाथाला जाऊन आले आणि जाऊन आल्यानंतर घरामध्ये एका महिलेनं त्यांना भोजनासाठी बोलवलं. त्या ब्राह्मण काकाला बोलवल्यानंतर ब्राह्मण काका का हो म्हटले लोक कोणी डांगरे सोडतो, कोणी भोपळं, तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. ते म्हटले हे बघ बालिके, मी काशीला गेल्यानंतर क्रोधच सोडून दिला म्हटले, मला आता रागच येत नाहीत म्हटले. काशीला गेल्यानंतर क्रोध सोडला. वा वा चांगलं झालं म्हटले. आता बघा ती जी बालिका होती, ती जी त्या घरातली ती मुलगी होती, ती याचं बार सजवलेली होती बरं का. ती काय झाली 5 मिनिटांना आल्यानंतर म्हटले का हो गुरुजी, का हो ब्राह्मण काका, तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. म्हटले हे बघ मुली, मी काशीला गेल्यानंतर क्रोधच सोडला. पुन्हा 5 मिनिटांना आली. का हो म्हटले काका, तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. काकाला वाटलं हिचं काही वरचं होल्डर तर काही डोक्याचं बिघडलेलं नाही ना. म्हटले बाई मी काशीला गेल्यानंतर तुला सांगितलं क्रोध सोडला. पुन्हा 5 मिनिटांना आल्यानंतर जेवायला ताट ओढलं. म्हटले काका का हो तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. काका म्हटले बाई तुला सांगितलं ना मगाशी क्रोध सोडला म्हणून. पुन्हा थोड्या वेळानं आली आणि आल्यानंतर म्हटले काका तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. जो तांब्या उचलला आणि फेकून मारला, तुला सांगितलं ना क्रोध सोडला का क्रोध. क्रोध सोडला नाही. सजनो काशीला गेल्यानंतर फळ सोडायचं म्हणजे काय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आता तिकडून आल्यानंतर घरामध्ये कर्म करायचं पण ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं आणि फलासक्तीने ते करायचं नाही. सजनो कर्म तर करावंच लागणार आहेत, परंतु ते करत असताना भगवंताची आज्ञा सांभाळायची. तसं काशीला जाऊन फळ सोडणं म्हणजे काय सोडणं, तर त्या कर्माची आसक्ती सोडणं आणि ते कर्म ईश्वर अर्पण बुद्धीनं करणं, याचा अर्थ फळ सोडणे. तसं तुकोबराय या ठिकाणी सांगतात की आपल्या जीवनात काम क्रोधाधिक विकारामुळे आपल्याला बोलावं लागतं, पण तुकोबराय सांगतात मी माझे काम क्रोध कोणाला दिलेले आहेत, देवाला दिलेले आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम, देवाला मी माझे क्रोध काम दिले. आता तुम्ही काय करणार, पाय हे न ते पाय जोवरी दृष्टी धाय, जोपर्यंत माझी दृष्टी आणि
त्या ठिकाणी तिची ओढ संपत नाहीत, तिची तृप्तता होत नाहीत, तोपर्यंत आता आम्ही काय करणार तर भगवंताचे पाय पाहणार. महाराज तुमचा नियमसिद्धीला जाईल का? कारण मन आपला नियमसिद्धीला जाऊ देत नाहीत. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे मने हेचे संकल्प वाहने, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. आता मला लग्नाला जायचंय बरं का, लग्नाची वेळ आहेत 12:35ची. 12:35 इथंच झालेले, पण तरीसुद्धा तिथं जाणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुमचंच काय महाराज या ठिकाणी, आमचंही मनामध्ये तेच चिंतन चालू असतं बरं का. माझं सगळं लक्ष तिकडं लागलेलं आहे की वेळ घड्याळ पुढं जाते, त्या ठिकाणी येताना उशीर झाला. म्हणून या दृष्टिकोनातून आज आपण इथंच थांबूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा असणारे अलकाताई आणि बाळासाहेब भाऊ यांनी आपल्या जीवनामध्ये चारधामची यात्रा केलेली आहे. आता त्यांनाही गुजबरल्यासारखं झालं. आता परंपरा अशी आलेली आहेत की प्रत्येक महाराज गाळ्यामध्ये हार घालतात, बुक्का लावतात, पण आम्ही तुकोबरांच्या नियमानुसार जिथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. बुक्का लावू नये, भाळा माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जना, स्विफ्ट इंडिकाशी आणा, डिझेल पेट्रोल मागू नये जना. मग मागायचं नाही, दिलं तर घ्यायचं का? तुका म्हणे द्रव्य घेती आणि देणारे देती तेही नरका जाती. या अभंगाचं आम्ही अनुष्ठान करतो. त्यामुळं आता त्यांनाही वाटलं काय करावं नेमकं, नाही का? म्हणून तुकोबरांच्या नियमानुसार बुक्का लावायचा नाही. म्हणजे कीर्तनामध्ये बुक्का आपण लावून घ्यायचा नाही, घरून लावून यायचा. माझ्या कपाळाला बुक्का दिसतोय ना तुम्हाला, मी घरूनच लावून आलेलो आहे बरं का. ध्यानात ठेवा, हे नियम आहेत. आणि याच्यासाठी बरं का मोतीराम भाऊ, काही लोक माझे कीर्तनच घेत नाहीत. ते म्हटले बाबा आपल्या घरी जेवायला येत नाही, तो बाबा नको आपल्या घरी, नाही का? म्हणजे लोकांचं असं उलटं झालं, असं त्याशी रिजलेजन, नाही का? मग जे बाबा घरी येतील, अगदी चांगलं खिशाला चांगला कात्री लावतील, अशा बाबांची कीर्तन जास्त फेमस व्हायला लागले, नाही का आता अलीकडं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही कीर्तनात देव सोडून, नाम सोडून आणि संत सोडून वेगळं काही सांगत नाहीत. कोणाची स्तुती करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही. जे तुकोबराने सांगितलं तेच कीर्तनात सांगायचं. नाही लोक हसले तरी चालतील, नाही पुढच्या वेळेस बोलवलं तरी चालेल, पण चाकोरे सोडून कीर्तन करायचं नाही, हा आमचा नियम आहे. म्हणून बाबांनो ध्यानात ठेवा, पैसे पण तुम्हाला द्यावे लागतील, मी मरेपर्यंत घेणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आयुष्यात कधी कोणाचा 1 रुपया कीर्तनाचा मी घेणार नाही, इथंही नाही आणि आश्रमावर पण नाही बरं का. ध्यानात ठेवा, आश्रमावर पण नाही, इथं घ्यायचे नाही ना आश्रमावर घ्यायचे, मग त्याला सुद्धा काही अर्थ नाही. पण ही नियमावली सगळ्यांना सांभाळणं शक्य आहे असं नाही. ज्यांना सांभाळता येईल त्यांना नमस्कार आहे त्या ठिकाणी. सगळे सांभाळतील असं नाही आणि सांभाळावं अशी अपेक्षा नाही. फक्त कीर्तनाचा लय घोडे बाजार करू नका. आमच्या गुरुवाऱ्यांचे 4 वाक्य ध्यानात ठेवा. कीर्तनाला जाताना ठरून जायचं नाही, असाच जो ठरून येत नाही अशाच महाराजाला कीर्तन द्यायचं. दिले जो मोजत
नसेल, जे दिले तो मोजत नसेल, असाच महाराज कीर्तनाला बोलवायचा. कमी दिले तरी दुःख मानत नसेल, असाच महाराज कीर्तनाला बोलवायचा. आणि जास्त दिले तर त्या पैशावर उत्मात करत असेल, अशा महाराजाला सुद्धा कीर्तनाला बोलवायचं नाही. हे नियम जो सांभाळत असेल अशाच महाराजांना कीर्तनाला बोलवा. इतरांच्या नादाला जास्त लागू नका. म्हणून जरी मी इथं बुक्का लावला नाही तरी या ठिकाणी दुःख मानू नका. ही कीर्तनाची मर्यादा आहे आणि म्हणून ही प्रत्येकाने सांभाळली पाहिजे. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.